नमस्कार मंडळी. आज सकाळपासून वातावरण खूप सुंदर झालं आहे. आकाशात काळे ढग दाटून आलेत आणि ही मोठमोठाली डोंगरं जी काही अशी भुरकी भुरकी दिसत आहेत धुक्यात आणि वातावरण पूर्ण गार. हळूहळू वाहणारी वाऱ्याची झुळूक मनाला एक वेगळाच आनंद देते. पावसाची चाहूल लागली ना की निसर्गाचं रूपच बदलून जातं. पक्ष्यांचा किलबिलाट, एकीकडे झाडांची सळसळ आणि मातीचा मंद सुगंध. वातावरण अगदी प्रसन्न करून टाकतो हा पाऊस. थोडाच वेळ होतं हे वातावरण, नंतर सूर्यनारायणाने दर्शन दिलंच. त्यात या दिवसांमध्ये जो ऊन सावलीचा खेळ चालतो ना, ते बघून इतकं छान वाटतंय. अशा वातावरणात शेतकरीसुद्धा कामाला लागतो. मग आमची ही लगबग सुरू झाली. शेतात ट्रॅक्टरने वावर तयार करायचं काम चाललंय. येणाऱ्या पावसाच्या आशेने मशागत केली जाते. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर ना इतका आनंद असतो हे पावसाचं वातावरण तयार झालं की. आणि दिवाळीच्या अगोदर कशी अशी आपली लगबग असते फराळ वगैरे करण्यासाठीची, धावपळ असते, तो एक वेगळा आनंद उत्साह असतो. तसंच हे वातावरण तयार झालं की शेतकऱ्याचं असतं. कामाची लगबग लगेच सुरू होते. काळे ढग, थंड वारा, डोंगरांचं सौंदर्य आणि शेतात सुरू असलेली लगबग, हे सगळं पाहिलं ना की गावाकडचं जीवन किती सुंदर आहे याची जाणीव होते. माझा अभ्यास चालला होता आणि बाकीच्यांची कामं. भरपूर दिवसांचं गव्हांना ऊन दाखवतोय आणि गहू आता छान ऊन खाल्लं आहे गव्हांनी. तर मग त्याच्या गोण्या टाचून ठेवायच्या आहेत. पावसाचं वातावरण होण्याच्या आतच गहू घरात आणले आणि आता गोण्या भरून ठेवूयाच्या. बाकी शेत तयार करण्याचं काम मात्र अजूनही कंटिन्यू आहे. पाऊस अजून झालेला नाही, त्यामुळे पक्ष्यांची ट्रॅक्टरच्या मागे गर्दीही कमी दिसते. छान ओलावा असला ना की मग जमिनीत किडे असतात, मुंग्या असतात किंवा काय त्यांचं खाद्य असेल ते त्या जमिनीतून त्यांना भेटतं आणि ते गर्दी करतात. ते बघा अजूनही दिसत असेल तुम्हाला की थोड्याशा अशा साळुंक्या वगैरे दिसत आहेत. ज्या मुली, त्यांचे हे पराक्रम, विटांचं असं छान मंदिर आणि त्यात महादेवाची पिंड बघून तर मला माझ्या लहानपणीची आठवण झाली. कारण मी पण हे उद्योग केलेले आहेत. असंच महादेवाची पिंड बनवायची, अभिषेक वगैरे करायचा, फुलं वाहायची. छान असं मस्त झाडाखाली मांडलं आहे त्यांनी ते मंदिर त्यांचं. तुम्ही करायचं का असे उद्योग? असो, या गोष्टीचाही आनंद मी सगळ्यांना अनुभवायला मिळावा म्हणून हा व्हिडिओ केला आहे. बाकी तुमच्याकडे वातावरण कसं आहे हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.